2 लाखाचं पीसी घेतलं. फेकाफेक कशी करायची हे करपे पाटलाकडूनच शिकायचं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नर्मदे हर. सकाळचं वर्कआउट करून सूर्यदेवाचं दर्शन घेऊन घरी गेलो ना गेलोच, लगेच मॅडम म्हणल्या काळे पाटील पाणी भरून घ्या बरं का. सगळ्यांमाग आज गडबड आहे. अरे म्हणलं मला नाही का गडबड. ते म्हणले तुमचं तुम्ही बघा. मग पाणी भरलं आणि गाडी धुवून घेतली. गाडी का म्हणून धुवून घेतली माहिती आहे का? आपले दाजी आले होते पुण्याहून आणि ते म्हणले गावाकडे जायचं आहे. म्हणले चकाचक. म्हणलं चकाचक करावंच लागणार, सांगता कोणाला. एवढ्या गडबडीत इकडं आक्कीचा कुरडया आणि बायकोचा स्वयंपाक चालू होता. दाजी म्हणले आता मी निघतो. म्हणलं तुम्ही बी निघा म्हणजे आम्ही बी कामावर जायला मोकळे होतो. आक्की म्हणली मला पण जायचं यात्रेला. म्हणलं बिनधास्त जावा. ऊन तापलं होतं. आता आपल्याला नगरला निघायचं होतं. मॅडम तयार झाल्या आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये पोहोचलो. काम सुरू झालं. आपलं जे कम्प्युटर आहे ना जरा स्लो चालत आहे बरं का. नवीन कम्प्युटर घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी चौकशीसाठी गेलो होतो इकडं. तर इथं करपे पाटील भेटले. आभारी होतो. एवढं मोठं 2 लाखाचं पीसी घेतलं. फेकाफेकी कशी करायची ती त्यांच्याकडून शिकायचं. होय ना आपलं बी एवढ्या काय दिसत कम्प्युटर. मॅडम आवरून तयार होत्या घरी निघायला. कारण आज आहे ना स्वयंपाक करायचा नव्हता. आक्की गेली गावाला आणि बायको माझ्यासोबत आहे. मग काय वडापाव जिलबीन समोसा घेऊन घरी आलो. लय दिवसांनी वडापाव खाल्ला. मग आजचा दिवस कसा गेला? आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.